ज्ञानेश्वरीच्या आणि गीतेच्या 6व्या अध्यायातला आपला आता 35वा श्लोक सुरू झाला आहे. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. म्हणाले भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, तू जे सांगतो आहेस की मन कसं स्थिर होत नाही, एक वेळ वानराला सुद्धा समाधी लागेल, म्हणाले एक वेळ वादळाला सुद्धा थोपवता येईल, पण मनाला शांत करणं फार अवघड आहे, मनाचा निग्रह करणं अवघड आहे, मनाला गोळा करणं अवघड आहे. आणि तू जे सांगत होतास त्याबद्दल म्हणाले काही संशय आहे का? असंशयम महाबाहो, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये कुठे अन्यथा विचार नाहीच आहे. तू म्हणतोस त्याच्याशी मी 100% सहमत आहे. मनो दुर्निग्रहम चलम, चलम मन चंचल आहे, आणि दुर्निग्रहम चलम त्या चंचल मनाला गोळा करणं, त्याला निरुद्ध करणं, त्याला आवरणं, त्याला वेसण घालणं, हे म्हणाले अत्यंत कठीण काम आहे. कठीण अशा निग्रहाने त्याच्याकरता काम करावं लागेल. मनाकरता निग्रह करणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य या दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या चंचल मनाला निश्चितपणे निरुद्ध करू शकतात, त्याला रोखू शकतात आणि त्याचा संयम त्याच्या ठिकाणी आणू शकतात. पतंजलींनी त्यांच्या योगसूत्रामध्ये हाच अभ्यासाचा मार्ग किंवा हाच उपाय म्हणून सांगितला आहे की मनाचा निग्रह करायचा आहे, चित्ताला निरुद्ध करायचं आहे. तर कसं चित्त निरोधी होईल किंवा चित्ताला कसं निरुद्ध करता येईल? तर त्यांनी तिथे म्हटलं आहे की अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध हा, अभ्यास आणि वैराग्याच्या साह्यानेच याचा निरोध होऊ शकतो. आणि त्यामुळे अभ्यास वैराग्याने निरोध करावा असं इथे त्यांनी म्हटलंय. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्याने अभ्यास वाढत जातो, अभ्यास वाढत चालला की वैराग्य वाढत जातं. वाढलेल्या वैराग्याने अजून अभ्यास स्थिर होतो, स्थिर झालेल्या अभ्यासाने पुन्हा वैराग्य वाढतं, पुन्हा वर्धित वैराग्याने अभ्यास, अभ्यासाने वैराग्य, असं म्हणाले एकमेकांच्यामुळे अधिकाधिक दृढ होत जातात आणि अभ्यासही वाढत जातो, वैराग्यही वाढत जातं. आणि अशा प्रकारे ही जी साधना आहे ती पुढे जाते. आणि ह्या साधनेला त्यांनी जोडगोळी असं म्हटलं की एकावर एक अवलंबून पण आहेत आणि एकामुळे एक पुढे जात पण राहतात. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की तव कृष्ण म्हणती साचची बोलत आहासी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. म्हणाले कृष्ण म्हणतात की अरे तू म्हणतोयस ते साचची, अगदी खरं आहे. बोला आहासी ते तैसेची, तू जसं बोलतोयस, तू जसं सांगतोयस तसंच आहे, त्याच्यापेक्षा काही फार वेगळं नाही आहे. यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. मनाचा जो स्वभाव आहे तो अगदी स्वाभाविकरित्या चपलच आहे. मनाचा जो स्वभाव आहे तू म्हणतोस तसाच आहे आणि त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. परिवैराग्याचे नि आधार आहे. त्याच्या ह्या स्वभावामध्ये जरी पालट पडत नसला तरी वैराग्याच्या माध्यमामधून, वैराग्याच्या साधनांनी, त्याच्या आधाराने जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे, जर का आम्ही मोहरा म्हणजे दिशा, त्या दिशेकडे जर आम्ही वळवलं, अभ्यासाकडे जर आम्ही आमच्या मनाला वळवलं, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. केव्हा तरी एकदा काही कारणांमुळे, काही प्रसंगांनी असेल, पण मन स्थिरावेल. घटना कशाही घडतील, काही वेळा सहज काही बघितलं जातं आणि मनुष्याचं मन पूर्ण पालटून जातं. त्याला वाटतं अरे हा प्रसंग जसा, तर गौतम बुद्धाचं उदाहरण प्रसिद्ध आहे. एवढा मोठा राजा आहे, त्याच्या पत्रिकेमध्ये वैराग्यशीलतेचा योग आहे. आता हा योग टळावा म्हणून शुद्धोधन राजाने त्याच्यापुरतं असं केलं की त्याला जगातलं दुःख दाखवलं नाही, त्याला कुठेही बाहेर जाऊ दिलं नाही की जिथे
परिस्थिती प्रतिकूल आहे आणि जी मनुष्याच्या मनाला विचार करायला लावेल अशा कुठल्याही ठिकाणी त्याला पोचू न देता त्यांनी त्याला वाढवलं. मोठा झाला, विवाह झाला, त्याला पुत्र झाला. एवढं सगळं झाल्यानंतर एक प्रसंग आला त्याच्या जीवनात की त्यांनी सगळी दुःख पाहिली. त्यांनी वृद्धत्व पाहिलं, त्यांनी मृत्यू पाहिला, त्यांनी दुःख पाहिलं की माणसाला दुःख कसं होतं, मनुष्य कसा जीवनामध्ये परिस्थितीने दुःखी बनतो. त्याचबरोबर त्यांनी पाहिलेली दुसरी गोष्ट म्हणजे जरा मनुष्याला ग्रासते. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. आणि पुन्हा शेवटची ओळ चांगलीच आहे त्याची. खेळ चालला असे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानवाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ह्या ज्या घटना आहेत, या सर्व घटना एका दिवसात 3 गोष्टी पाहिल्या त्यांनी. तो म्हणाला मी हे कधीच पूर्वी पाहिलं नाही. आज हे सर्व सोडून राजदरबारातून बाहेर येऊन मला हे दिसलं. या दुःखावर उपाय काय? आणि म्हणून तो बदलला आणि एक राजा, एक राजपुत्र बदलून एक सिद्ध पुरुष, एक संन्यासी योगी आपल्या ठिकाणी अभ्यासाने ज्ञान प्राप्त करून त्या बोधिवृक्षाखाली त्यांनी आपलं स्वतःचं जीवित जे आहे ते एका विशिष्ट दिशेने नेलं. आणि त्यांना कळलं की अरे हे जीवित असं नाही आहे, हे जीवित या दिशेने अनुभव देणार आहे. आणि मग त्यांनी त्यांचा संप्रदाय स्थापन केला आणि दुःखाची निवृत्ती कशी करावी आणि त्यापासून कसं दूर जावं याचे त्यांनी त्यांच्या संप्रदायाचे म्हणून पर्याय सांगितलेत. परंतु इथे ते म्हणतात की तसंच तरी केतुलेनी एक अवसरे स्थिरावे. प्रसंग कसा येईल जीवनात सांगता येत नाही. काय पाहिल्याने मनुष्य बदलेल सांगता येत नाही. पण काही घटना, घरात कोणाचा मृत्यू, घरात काही चांगलं, घरात काही आश्चर्यकारक, बाहेर काही आश्चर्यकारक, अशा काही घटना ह्या मनुष्याच्या मनाला प्रेरणा देऊन जातात आणि माणूस पूर्णपणे बदलून जातो. म्हणाले का जे या मनाचे एकनिके. आणखीन एक गोष्ट सांगतो म्हणाले तुम्हाला की या मनाचं एक वैशिष्ट्य आहे. ते असं आहे की जे देखिले गोडीची या ठाया सोके. ह्या मनाने जे हे देखिले, ह्या मनाने जे काही पाहिलं आहे त्याच्यामध्ये जर गोडी वाटावी असं जर काही असेल, बरं वाटावं असं जर काही असेल, तर म्हणाले गोडीची या ठाया सोके. त्या गोडीच्या ठिकाणी राहण्याकरता ते मन सवक्त, म्हणजे त्याला इच्छा होते. त्याला असं वाटतं की इथंच मला राहायचं आहे. त्याला असं वाटतं की हेच माझ्या आवडीचं आहे. आणि जे गोड वाटलं आहे, जे आवडीचं वाटलं आहे, त्या ठिकाणी मन स्थिरावतं, तिथून मन हलत नाही. म्हणजे मनाच्या चंचलतेवरती असणारा मनाचा एक सद्गुण सांगितला. मन चंचल होतं, मन सारखं इकडे तिकडे फिरतं. म्हणाले मान्यच आहे की मन चंचल आहे, हे मान्य आहे. पण त्याच वेळी एक आहे की त्या मनाला जर एखादी गोष्ट आवडली तर मात्र ते मन त्यापासून दूर बिलकुल जात नाही. मन ते पकडून ठेवतं, मन तिथेच राहतं, त्याच ठिकाणी ते मन स्थिर होतं. आणि म्हणून ते म्हणाले काजे ये या मनाचे एक निके. म्हणून म्हणाले ह्या मनाचा एक फार चांगला गुण आहे, हे जे देखिले गोडीची या ठाया सोके. ठाया म्हणजे त्या ठिकाणी राहण्याकरता ते सवक्त, त्याला त्याची सवय लागते, त्याला ते आवडायला लागतं. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात ना, मनी नसे तरी नसो परी वाचे तरी वसो. ते म्हणतात आम्ही कुठे तुम्हाला म्हणतो की तुम्हाला मनापासून ईश्वर आवडू दे, आम्ही कुठे तुम्हाला म्हणतो की ईश्वराची उपासना करा, त्याच्या ठिकाणी प्रेम ठेवा, भक्ती करा. आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एवढंच म्हणतो म्हणाले की या ठिकाणी तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, बाकी मनी नसे तरी नसो. तुमच्या मनात नाव घ्यायचं नसलं तरी चालेल, वाचे तरी वसो, तोंडानी तरी बोला. म्हणून आपल्याकडे पूर्वी मुलांची नावं सुद्धा नारायण, विठ्ठल, विष्णू, सदाशिव अशीच असायची. आपल्याला आवडणाऱ्या आराध्य दैवतांची नावं असायची.
की त्या मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने तरी का होईना आपल्या मुखातून भगवंताचं नाव निघतं आणि केव्हा तरी एखाद्या वेळेला त्याचं विशेष स्मरण पण वाटतं. भागवतातली कथा आहेच ना, त्या नारायण त्या ब्राह्मणाची, त्यांनी आपल्या मुलाचं नाव वासुदेव ठेवलेलं असतं, नारायण ठेवलेलं असतं. तर त्याच्या ठिकाणी त्याला मृत्यू येतो आणि त्याचा तो लाडका मुलगा असतो. बाकीची मुलं त्याला फार विचारत नसतात. हा त्याचा लहान आणि सर्वात शेवटचा मुलगा, त्याच्यावर त्याचा जीव असतो. आता त्याचा मृत्यूकाळ जवळ येतो. तो सारखा त्याला नारायण 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 म्हणून हाक मारत असतो. तर विष्णूचे दूत हा एवढा व्याकुळ त्यांनी नारायण म्हणून हाक मारतो म्हणून विष्णूचे दूत येतात त्याला घेऊन जाण्याकरता. तर हा त्यांना पाहतो त्या विष्णूच्या दूतांना, पण याला काही नाही. हा फक्त एकच सपाटा लावलेला असतो नावाचा. आणि तिथे आल्यानंतर त्या मुलाच्या समोर जेव्हा बोलायची वेळ येते किंवा त्या मुलाला बघायची वेळ येते किंवा बघितल्यानंतर ह्याला काय सांगायचं आहे ते तो मुलगा शोधत राहतो. काय पाहिजे म्हणतो. भागवतात असं म्हटलं नाही, पण भागवतात एवढंच म्हटलंय की हा आसक्त आहे. पण कीर्तनकारांची गोष्ट, त्यामुळे कीर्तनकार म्हणतो की तो वाके वाके म्हणतोय. तर त्या मुलाला असं वाटतं वडील आपले वासुदेव केशव असं देवाचं नाव घेत आहेत आणि त्यामुळे आता त्यांचं मृत्यूकाळ जवळ आलाय म्हणून त्यांना देवाचं नाव आठवत आहे. तर तो म्हणतो, बाबा तुम्हाला वासुदेव म्हणता येत नाही आहे का, तुम्हाला केशव म्हणता येत नाही का. तो जीव खाऊन ओरडतो, वासुदेव केशव नाही ते वासरू. म्हणाले केरसुणी खातंय, त्याला बघा आणि ती केरसुणी काढून घ्या. मुलगा डोक्याला हात लावतो की आता देह सुटला आहे, या जगाचा संपर्क संपला आहे, तरी मन अजून ते वासरून केरसुणीतच पडलाय की त्या वासराने केरसुणी खाऊ नये ती सांभाळावी. म्हणाले हे जे मन असं आसक्त आहे, हे आसक्त मन, गोष्ट इथं संपत नाही, गोष्ट इथे सुरू होते. आता आपल्याला त्या गोष्टीत जायचं नाही, गोष्ट मोठी आहे. पण भागवतामध्ये मग हे विष्णूचे दूत आणि यमदेवाचे दूत तिथे आलेले असतात. ते यमदेवाचे दूत आहेत ते मागे होतात, ते विष्णूचे दूत पुढे येतात त्याला घेऊन जाण्याकरता. परंतु तेही त्याला घेऊन जात नाहीत, कारण त्यांनी नारायणाचं नाव घेतलेलं आहे म्हणून तो त्या क्षणी मुक्त होतो. आणि मुक्त झाल्यानंतर तो या जीवनात त्याला कळतं, अरे भगवंतानी चुकून मी नारायण नारायण त्या मुलाला हाक मारतोय, तर तेवढ्यावरती विष्णुदूतांना पाठवून मला नेण्याची योजना केली आणि हा नाव देवाचं घेतो आहे. तर हा जो माझ्यातला बदल आहे, त्यामुळे विष्णुदूतांनी पण नाही आणि यमदूतांनी पण नाही, त्या दोघांच्या वादविवादामध्ये मला मोकळं सोडलं आहे. आणि मी या ठिकाणी मला पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. त्याला मोठं आश्चर्य वाटतं की हे असं घडलं कसं. आणि मग तो ईश्वर भक्तीला लागतो, खूप विद्वान असतो वगैरे वगैरे, त्याला पश्चात्ताप होतो. आणि तो संवाद पण खूप छान आहे. त्यांच्यामध्ये असणारा यमदूत आणि जे विष्णुदूत आहेत ते एकमेकांना विचारतात आणि विष्णुदूत म्हणतात यमदूतांना की तुम्ही धर्माचं पालन करणारे आहात, धर्माच्या दृष्टीने हा निर्णय कसा होतो त्याची चर्चा आम्हाला तुमच्याशी करायची आहे आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्या, असं म्हणून ती कथा पुढे जाते. सांगण्याचा हेतू असा की त्या मोक्षाकरता हा जो वळतो किंवा त्याला जी इच्छा होते मोक्षप्राप्तीची, ती इच्छासुद्धा कशी होते, कशामुळे होते आणि का त्याच्याकडनं ते सगळं केलं जातं. कारण म्हणाले हा इतका आसक्त आहे, इतका लडबडलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं आसक्तपण संपलेलं नसताना सुद्धा त्या ठिकाणी जेव्हा त्या विष्णुदूतांनी मुलांच्या नावाकरता यावं तर म्हणतं, अरे धिक्कार असो माझ्या जिण्याचा आणि या जगामध्ये आसक्त असण्याचा. भगवंत मला या सगळ्याच्या निमित्ताने जगण्याची संधी देत आहेत. माझा मृत्यूकाल हुकला, त्यामुळे ना यमदूत नेऊ शकले ना विष्णुदूत नेऊ शकले. भगवंतांनी इतकं मला जीवनदान दिलं आणि मी मात्र ह्या संसारामध्ये अडकून पडतो. इथे भगवंत सांगतायत, म्हणाले प्रसंग काय घडतो सांगता येत नाही, पण केतुलेनी अवसरे, कोणत्या तरी कारणाने घडतं, काही कारण घडू शकतं. आणि काय होतं म्हणाले, माणसाचं मन स्थिर होतं. तो म्हणतो काही अर्थ नाही, या सगळ्यामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. म्हणजे अलीकडच्या अगदी तरुण मुलांमधली मी
आपल्याच जवळ राहणाऱ्या मुलाचं उदाहरण सांगते. खूप मोठा व्यवसाय आहे, खूप मोठा. अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. ट्रक्स आहेत, वाईन शॉप्स आहेत, आणखीन काही काही व्यवसाय, शेती आदी. आणि ह्या सगळ्यामध्ये लहान वयात त्या मुलांनी सुरू केला. त्याच्या वडिलांचा काही व्यवसाय नव्हता, पण त्या मुलांनी तो व्यवसाय सुरू केला आणि व्यवसायात मुलगा पुष्कळ पुढे पडला. सगळं चांगलं चाललं. एके दिवशी सकाळी आला आपल्या घरी, मला म्हणाला की ताई, म्हणला मी आता तुम्हाला माहितीच आहे माझी दुकानं इथे सगळी चौकातच आहेत. म्हणाला सगळंच तुम्ही मला ओळखता, पण म्हणाला एक लक्षात घ्या, तुम्ही प्रवचन वगैरे करता, तुम्हाला अशी गीता बिता ही पुष्कळ पुस्तकं माहिती आहेत. म्हणाला मी माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत व्यवसाय करून इतक्या लहान वयात 30शीत मी खूप कमावलं. तो म्हणाला तुम्हाला एकच सांगतो की दुनियादारी तो मैंने बहुत देखी आहे. म्हणजे या जगाचा अनुभव तर मी पुष्कळ घेतला. आता तुमच्या क्षेत्रात काय आहे ते मला समजून घे. आता ह्याच्यात मला रस नाही म्हणाल. हे उद्योग करू, पैसे मिळवू, काही केलं तरी पैसे मिळत राहतील. आता इतके मिळवलेत की त्याच्यात काही अडचण नाही आहे. पण आता असं वाटतं आता ह्या क्षेत्राकडे वळावं. 30शीतला मुलगा आहे, त्याला एकदम असं वाटायला लागलं की अरे हे खरं नाही आहे. म्हणून भगवंत म्हणतात कारण काय होईल बाबा सांगता येत नाही. केतुलेनी एके अवसरे, अवसर म्हणजे संधी. केतुलेनी कोणती कोणाला माहिती, एके अशी एखादी संधी येते की स्थिरावेल, त्याचं मन त्या ठिकाणी स्थिरावून जाईल. काजे यया मनाचे एक निके. आता आपण जो विषय मगाशी बोलत होतो, ह्या मनाचं एक आहे ते विशेष असं आहे की त्याला जर हे आवडलं, त्याला जर काही रुचलं, कोणतीही गोष्ट जी त्याला रुचेल ती एकदा रुचली की जे हे देखिले गोडीची ठाया सोके. त्याने एकदा बघितलं, त्याला एकदा बरं वाटलं की त्याचं मन तिथून हलत नाही, त्याचं मन तिथे अडकून पडतं. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. म्हणून मनाला श्रवणाच्या माध्यमातून या सुखाचा अनुभव दे, साधनेच्या माध्यमामधून या सुखाचा अनुभव दे, विवेकाच्या माध्यमामधून या सुखाचा अनुभव दे. तुझ्या ठिकाणी थोडासा तरी वेळ असा ठेव. अर्जुना म्हणजे प्रत्येक माणसाला अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत की आपण कधी विवेक करावा, विचार करावा की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय धर्मी आहे, काय अधर्म आहे किंवा अधर्म्य गोष्टी आहेत, काय पाप आहे, काय पुण्य आहे. याचा आपण विचार करत गेलो तर आपण आपल्या आचाराचा विचार करू शकतो. तसंच आहे म्हणाले की त्याच्यातून जसा विवेक करावा तसंच श्रवण करावं. श्रवणाने इतक्या गोष्टी आपल्याला कळतात की एकापेक्षा एक मोठी माणसं आपल्या श्रेष्ठत्वाने जे मिळवायचं किंवा जे आपल्याला माहितीसुद्धा नाही की जे मिळवण्याचा लाभ काय, ज्याच्यामध्ये आनंद काय, गोडी काय, ते सुद्धा मिळवतात. आणि ते सर्व प्राप्त करून ती माणसं आपल्या जीवनामध्ये पुढे जातात, आपल्या जीवनामध्ये परमात्म्याला प्राप्त करून घेतात किंवा आपापल्या क्षेत्रामध्ये मोठी होतात. कुणाला कशाची गोडी लागेल आपल्याला माहीत नाही, पण ज्याची त्याला गोडी लागते त्या ठिकाणाहून मन काही म्हणाले पुन्हा हलत नाही. गोडीची या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कवतिके. म्हणून व्यवहारात सुद्धा आपण अनुभव, आपण तो काही भाकड कथा नाही आहे, खरी कथा आहे. संतांच्या जीवनातल्या कथा आहेत, म्हणजे घडलेल्या घटना आहेत. पहा कसं होतं, ईश्वराचा प्रभाव काय समजून घ्या. आपलं मन स्थिर व्हायला लागतं. जे कीर्तनकारांच्या कथांमध्ये सांगतात, कीर्तनकार म्हणाले रामायणाची कथा चालू होती. रामायणाची कथा राजस्थानच्या भागातली गोष्ट सांगतात, म्हणजे खरी म्हणजे कथाकारांची रचलेली नाही. आणि तिथे कथा चालू होती, कथा रामाची होती. रोज कथेचा विषय पुढे पुढे जात होता. शेवटी रावण सीतेला घेऊन जातो हा प्रसंग आहे. इतका तो मनुष्य तल्लीन होऊन कथा ऐकायचा. आता प्रत्येक घटना त्याला जशी त्याच्या डोळ्यापुढे घडतीये असं वाटायचं. त्या दिवशीचा विषय आला कथेमध्ये की आता रावणाने सीतेला पळवून नेलं आहे आणि तो तिला घेऊन जातो आहे. आता कथाकार आहेत, वर्णन पुष्कळ करून सांगायला लागले कसे गेले, काय नाही. सीतामाई कशी शोक करत होती, कशी हाय लक्ष्मणा हाय रामा असं म्हणून हाक मारत होती, हे रामा हे लक्ष्मणा. आणि तिच्याजवळ असलेले जे तिचे दागिने होते
ते दागिने तिने साधारण भाग बघितला आणि त्या भागामध्ये तिने आपले दागिने टाकले, आपली खूण म्हणून आपलं वस्त्र टाकलं की राम जर माझा शोध घेईल, लक्ष्मण जर माझा शोध घेईल तर त्यांना कळेल की माझ्या दागिन्यांवरून, माझ्या वस्त्रांवरून मला ह्या दिशेने कोणीतरी नेलं आहे. ती तिच्या परीने हे सगळं आता ते कथा ऐकत होता तो रजपूत मनुष्य, आणि त्याच्या डोक्यामध्ये ती कथा त्याच्या डोळ्यापुढे, तो म्हटला, जो उठला आणि पळायला लागला. गुरुजी म्हणाले काय झालं, कथा सांगणारे हरदासी बुवा म्हणाले काय झालं. तो म्हटला नाही, फक्त सांगा कोणत्या दिशेने राम गेलाय आणि कोणत्या दिशेने रावणाने त्यांना न्यायला मी जाऊन रामाला भेटतो म्हणाला आणि ताबडतोब रामाला सांगतो की या दिशेने जा, रावण या दिशेने गेलाय. आता त्या कथेकरी बुवांना कळेना याचं कसं समजावू याला आणि याला कसा पुढे घेऊन जाऊ. म्हणजे असं नको करू, बस ही कथा अजून पुढे जाणार आहे, ही आपण आत्ता करतोय, केव्हाच गेलं त्रेतायुग आणि आता या कलियुगामध्ये कथा सांगतोय. तो काही त्या ऐकण्याच्या, तो जो सुसाट निघाला तो धावत सुटला की फक्त त्याच्या डोक्यात एकच होतं की मला आता जिथे कुठे असतील सीतामाई तिथून त्यांना मला परत आणायचंय. जर रामराय त्या मार्गावर भेटले तर ते पटकन पुढे जातील आणि सीतामाईंना घेऊन येतील. आणि त्यामुळे हा पळतोय पळतोय पळतोय, ह्याला काही भान नाही. कुठल्या त्या घाटामधून निघाला, कुठल्या डोंगरावरून पळत सुटला आणि जेव्हा धावत धावत त्याला रस्ताही कळला नाही, त्या डोंगराच्या कडेवरती म्हणजे कड्यावर आला आणि आता ती खाली उडी त्याला दिसतंय कुठे, पळायचंच माहितीये. तो उडी मारणार तर तिथे प्रभू रामचंद्र प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वाचवला आणि सांगितलं, अरे कुठे चाललास तू, सीतामाईंना शोधायला निघालो म्हणाले, इथे कशाला थांबलात, चला पटकन. प्रभू रामचंद्रांनाच तो सांगतोय. इतका भाव त्याचा उत्कट झाला. आणि ही सत्य आहे, म्हणजे ही रचलेली गोष्ट नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की मनाने जर एकदा त्याचा ठाव घेतला तर मग मात्र म्हणाले ते मन ते सोडायला तयार होत नाही. म्हणून गोडीची या ठाया सोके ते सवक्त. जसं लहान मुलांच्या आवडीचा गोड पदार्थ आज खायला दिला, पक्वानं दिलं की ते उद्या पण मागतं, ते परवा पण मागतं. आता त्याला ते खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. तो म्हणतो मला रोज कॅडबरी दे, तो म्हणतो मला रोज काय त्यांनी खायला मागितलं असेल ते, कुठे ड्रायफ्रूट खाईल, नाही तर श्रीखंड खाईल, नाही तर खीर खाईल, जे आवडीने खाईल ते तो मागत राहील. म्हणाले मनाचं असं आहे, जिथे त्याला गोडी लागते तिथून मन हलत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. म्हणून मनाला अनुभवच देत राहा, मनाला अनुभवच मिळावा. म्हणजे दुसऱ्याचा ऐकलेला अनुभव जो आहे तो मनुष्याला खूप पुढे घेऊन जातो. तो म्हणतो अरे एखादा माणूस अनुभव घेऊ शकतो, आपण का नाही घेऊ शकतो. कोणतीही गोष्ट, कोणतीही साधना ही आपल्याला मदत करते असं आपल्याला ऐकायला मिळालं, असं त्याचा अनुभव ऐकायला मिळाला की आपण म्हणतो पहा, साधना करणाऱ्या माणसाचं आयुष्य वाया जात नाही. त्याला त्याच्या जीवनामध्ये भगवंत सहाय्य करतोच करतो, त्याच्यावर कृपा करतोच करतो. आणि म्हणून ते म्हणतात की अरे मनालाही सात्विकता दाखव. ते दाखवण्याकरता श्रवण करू दे. श्रवणातून त्याचा आचार सुधारेल. त्याचा आचार सुधारला की त्याला भगवंताच्या विषयी उत्कट ओढ लागेल आणि मग ते भगवंतापासून बाजूला विसरणार नाही. त्याला कुठेतरी बांधून ठेवायला पाहिजे. योगाच्या भाषेमध्ये बोलायचं तर देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताला एका स्थानावरती बांधून ठेवावं. त्या देशाचं बंधन, त्या स्थानाचं बंधन, की आपल्याला हे केलं पाहिजे म्हणजे पाहिजे. जसा वारकरी पंढरीची वारी करतो की तो जाणार म्हणजे जाणार, आषाढी कार्तिकीला जाणारच जाणार. आळंदीची वारी करतो तो आळंदीला जाणारच, वद्य एकादशीला, आषाढीच्या वद्य एकादशीला, कार्तिकाच्या जाणारच. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की त्या मनाला फक्त त्यात अडकवा, त्या मनाला फक्त तेवढं शिकवा. तेवढं शिकवलं की बस आहे. म्हणाले असंयतात्मना योगो दुष्प्रापैति मे मती वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम उपायतः. म्हणाले असंयतात्मना योगो, जो अनियंत्रित चित्ताचा मनुष्य आहे, असंयतात्मना असा जो अनियंत्रित मनाचा मनुष्य आहे, त्याला योगो दुष्प्राप, त्याला योग प्राप्त होणं मोठं कठीण आहे. इति मे मती,
असं मलाही पटतं. म्हणाले मी असं कुठे म्हणतो की त्याला हे प्राप्त होणार नाही, हे खरंच आहे. इति मे मतिही वश्यात्मना तू यतता. पण ज्यांनी आपल्या आत्म्याला म्हणजे मनाला, कारण आत्मा हा शब्द आपण सर्वदूर बघितला, कधी मनाला वापरला आहे, कधी बुद्धीला वापरला आहे, कधी चित्ताला वापरला आहे, आणि आत्मा म्हणून तर आहेच. जीवात्मा आणि आत्मा म्हणून पण वापरला आहे, जीवात्म्याला पण आत्मा म्हणून वापरला आहे. त्यामुळे आपण जेव्हा वाचतो तेव्हा तो संदर्भाने घ्यायचा, की संदर्भाने नेमका इथे आत्मा शब्द मनाला वापरलाय का, त्यांनी बुद्धीला वापरलाय का, त्यांनी जीव म्हणून वापरलाय, आता इथे मन म्हणून वापरलाय. वश्यात्मना तू यतता. यतता म्हणजे प्रयत्नशीलता, त्याच्यामध्ये त्यांनी करून आणि आपल्या मनाला वश करून त्यांनी काय केलंय, तो उपायतः, त्यांनी काहीतरी उपाय म्हणजे साधन करतो आहे. त्यामुळे काय होतं म्हणाले, त्याला भगवंत प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. इति मे मतिही, असं माझं मत आहे, असं मला वाटतं. म्हणजे भगवंत असं म्हणतात अर्जुनाला की हे बघ, तू जे म्हणतोयस ना तसं चंचल मनाच्या माणसाला योग दुष्प्राप्य आहे, हे तर मलाही माहीतच आहे. म्हणजे 2 वेळा वापरायचंही कारण नाही, एकदाच वापरलं तरी पुरे. इति मे मतिही, की हे माझ्या मनाला वाटतं की असा असंयत मनाचा मनुष्य योगाच्या अभ्यासामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. परंतु जो संयत मनाने आपल्या जीवनामध्ये, म्हणून आपल्याकडे आजपर्यंत भारतीयांचं जीवन जास्त ढवळून निघालं या 25 वर्षात. 25 वर्षापूर्वीपर्यंत पुष्कळ बरं होतं, की जीवनाला काही संयम पाहिजे, काही नियंत्रण पाहिजे, काही शिस्त पाहिजे. 4 लोकांच्या मध्ये वावरताना कसं वावरावं याच्याकरता काही आपल्याकडे, ज्याला शिष्टाचार म्हणू, की घरामध्ये कुणी मोठं मनुष्य आलं की घरातली मुलं आत जाऊन नाही बसायची, समोर यायचं, काका मामा दादा कोण आलेत, नाना काय जे असेल ते, कसे आहात तुम्ही, काय नाही. मुलांनी सुद्धा बाहेर येऊन बोलावं, त्यांना नमस्कार करावा आणि आत निघून जावं, अशी सगळ्या घरांमध्ये पद्धत होती. आता दाराची बेल वाजली, कोणीतरी घरी आलं, आई तुझ्याकडे कोणीतरी आलंय, अरे समोरच्या माणसाला दार उघडणार, आपण या आत या, आपण कोण कोणाशी, त्यांना काही कर्तव्य नाही, मुलं आत पळून जातात, निघून जातात. दरवाजा उघडा आहे, माणूस बाहेर आहे, आई येईल तेव्हा येईल, वडील येतील तेव्हा येतील. हे आम्ही शिकवलं, मुलांचे काहीच दोष नाहीये. पुढच्या पिढीमध्ये जेव्हा दोष निर्माण होतात तेव्हा त्याचं उत्तरदायित्व पुढच्या पिढीकडे नाही आहे, ते आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना शिकवलं नाही, आम्ही त्यांना शहाणं केलं. इतके लाड इतके लाड इतके लाड की त्या मुलांना दुसऱ्याबरोबर काही जुळवून घ्यावं लागतं, हे जमत नाही. म्हणजे रस्त्यावरून स्कूटरवरनं चालली मुलं, मोटरसायकलवरनं चालली की आपल्याला बॉडी लँग्वेज कळते त्यांची, अत्यंत बेपर्वाई. समोर गाडी येते किंवा दुसरं 2 व्हीलर येते आणि आपण रस्त्यावरनं असे येतोय, कोण समोरचा मनुष्य, त्याच्याकरता स्कूटर किंवा मोटरसायकल वळवायची कशा करता. आता त्याला कळतं थेट येऊन भिडायची वेळ आली आहे, त्यावेळी तो आपलं वाहन बाजूला करतो, पण तो बघत सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही माझ्या दृष्टीने दखलपात्र नाहीच आहे, माझ्या दृष्टीने फक्त दखल माझीच आहे आणि मला फक्त त्याचीच जाणीव आहे, मी ओळखत नाही. म्हणजे इतका आजच्या भाषेत बोलायचं तर एवढा इगो प्रॉब्लेम आहे, आपल्याला कळत नाही आपण मुलांना किती वेडं करून टाकलंय. त्यांचे इगो प्रॉब्लेम्स इतके सेन्सिटिव्ह केले आहेत की त्या मुलांना घरामध्ये वावरणं, बाहेर सुख मिळवणं अवघड झालंय. आपल्या मनाविरुद्ध एक गोष्ट समोरच्या माणसाने केली, त्यांना झेपत नाही. आज उगीच आहे का मुलं दगड मारायला, मारामारी करायला, खून करायला? आज गुन्हेगारी मुलांच्यात किती वाढली आहे, कारण ॲक्सेप्टन्स नाही, अजिबात ॲक्सेप्टन्स नाही. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय असा असंयत जीव आहे ज्याला नियंत्रणच शिकवलं नाहीये. आता आईला दुःख होतं, काय होई मुलं जाऊन येईपर्यंत आपल्या जीवात जीव राहत नाही. पण लहानपणापासून त्याच्याकरता मुलांना वळण देत, आकार देत पुढे न्यावं लागतं, की अरे असं चालत नाही, काय जे असेल ते, आपला काही आत्ता विषय नाही तो. पण सांगण्याचा हेतू असा आहे की आयुष्यामध्ये
ज्या माणसाला थोडंही नियंत्रण गोष्ट काय असते ही कळलेली नाही, तो मनुष्य आयुष्यात व्यावहारिक जगात सुद्धा उभा राहू शकत नाही. कारण ज्याला नियंत्रण नाही त्याचा अहंकार बेलगाम आहे, आणि बेलगाम अहंकार मनुष्याची धूळधाण उडवतो. म्हणून इथे भगवंत सांगतो, अरे मला मान्यच आहे की जो मनुष्य असंयत आहे तो जीवनात योग काय, तो काहीच प्राप्त करू शकत नाही. पण ज्यांनी आपल्या मनाला नियंत्रित केलंय तो म्हणाले आपल्या ठिकाणी अभ्यास करता एखादं साधन स्वीकारून त्या साधन मार्गावरून पुढे जाऊ शकतो, आणि कदाचित त्याला उत्तम असा तो योग साध्य होतो. शक्यता त्यांनी शक्यो वाप्तुम उपायतः असं म्हटलं. शक्यता निर्माण होते. तो काही एका जन्मामध्ये प्राप्त होण्याचा विषय नाही आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मां प्रपद्यते. त्यामुळे ते इथे म्हणतात की अर्जुना तू म्हणतोस त्याबद्दल माझं दुमत नाही आहे किंवा मी वेगळं मत प्रतिपादित करत नाही. तुझ्याविषयी किंवा तुझ्या मताशी मी पूर्ण संमत आहे. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न रिघती काही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. अरे म्हणाले अर्जुना, एरवी विरक्ती जयासी नाही, ज्या माणसाच्या ठिकाणी विरक्ती नावाची गोष्ट माहीत नाही, पाहिलं की त्याला पाहिजे, जे दिसेल ते त्याला पाहिजे. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या घरांना सजवायला 85-86 कोटी रुपये लागतात. या गरीब देशाचे जे प्रतिनिधी आहेत, काय सगळं पाहिजे, किती पाहिजे, कितीही पाहिजे, आणि कितीही मिळालं तरी समाधान नाही. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जेव्हा आपण वर पाहतो, जेव्हा देश चालवणाऱ्या माणसांच्या ठिकाणी अशी माणसं पाहतो, तेव्हा वैयक्तिक पातळीवर सगळेच तसे होतात. आणि संयम नाही म्हणजे नैतिकता आम्ही सोडली ना. काय खोट्या नोटा छापायच्या आणि खोट्या नोट्याच्या व्यवहारांमधून लोकांना श्रीमंत करत राहायचं. बरं, त्या इतक्या बेमालूम मिसळून टाकायच्या मूळ नोटांमध्ये की कळतच नाही ह्या खोट्या खऱ्या. व्यापार चालू राहिला, कैक वर्ष चालू राहिला. समाज ज्या पद्धतीने, आता का गुन्हे वाढले, कारण त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यायला आता साधन राहिलं नाही, आता त्या नोटा राहिल्या नाहीत. त्यामुळे आता त्यांना ज्या तऱ्हेने सगळी चैन करता येत होती, जर शिकवलं असतं की नियंत्रणात राहा, जे आपलं आहे तेच आपलं आहे. गरिबी आणि श्रीमंती ही कसली श्रीमंती, पण असं होत नाही. ते भगवंत म्हणतात, म्हणजे खरे माऊली म्हणते, एरवी विरक्ती जयासी नाही. आम्ही समाजाला विरक्ती शिकवलीच नाही, आम्ही समाजाला संस्कार शिकवलाच नाही, आम्ही समाजाला गुन्हेगारी शिकवली, आम्ही समाजाला बेलगामपणा शिकवला, आम्ही समाजाला उद्दामपणा शिकवला, अहंकारी बनवलं, स्वार्थी बनवलं, भ्रष्टाचारी बनवलं. असं झालं तर त्याच्याकडून विरक्ती कशी अपेक्षणार. आणि समाज जेव्हा इतका बदलतो, म्हणजे आज जेव्हा असं वाटतं की माणसांनी या समाजाला बदलण्याकरता काहीतरी करायला पाहिजे, हा समाज चांगला सद्गुणी झाला पाहिजे, नैतिकतेने संपन्न, पण कसा होईल, एका ह्याच्यात कसा होईल. आणि इतक्या संस्कारांनी इतका बदललेला समाज एकदम बदलणार नाही. भगवंत म्हणतात की मला सुद्धा मान्य आहे की जो मनुष्य या संस्कारांच्या जवळ येत नाही त्याला त्याचं काही कौतुक नाही आहे, तो वैराग्याच्या दिशेने जाणार नाही. जे अभ्यासी न रिघती कही, अहो म्हणाले कुठल्याही चांगल्या गोष्टीकडे ते वळून सुद्धा बघत नाहीत, त्यांना तेही कष्ट घ्यायचे नाही. म्हणून तुम्हाला म्हणलं ना, रस्त्यावरनं वाहनं जाताना बघावं एकेकाच की किती इगो आहे, किती अहंकार भरलेला आहे मनुष्याच्या ठिकाणी, आणि कसा वागतो त्या अहंकारातून मनुष्य. तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. म्हणाले त्याला मन आवरणं शक्यच नाही. ही गोष्ट मी नाकारीन का, मी ती अमान्य करीन का. मला माहिती आहे, मला मान्य आहे की ते ऐकणार नाहीच आहेत, त्यांचं मन वळवता येण्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून ते म्हणाले, परी यमनियमांची या वाटा न वचिजे, काही वैराग्याची से न करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे, बुडी देऊनी. उलट म्हणाले तो तर हे सगळं काही करत नाही,
तर काय करत नाही ते सांगतो म्हणाले तुला. मला मान्यच आहे त्याला वैराग्य अभ्यास जे शब्द मी वर वापरले, भगवंत म्हणतात की त्या माझ्या शब्दांना तर ते ओळखतच नाहीत. पण म्हणाले त्यांनी कधी यमनियमांची वाट त्यांनी पाहिलीच नाही, त्याच्याविषयी कधी बोललेच नाहीत, कधी जाणून घेतलंच नाही. काही वैराग्याची सेन करीजे, त्यांनी कधी वैराग्य नावाचा विषय काय आहे याची कधी चौकशी पण केली नाही. केवळ विषय जळी ठाकीजे, केवळ या उपभोक्तावादामध्ये ते आकंठ बुडलेले आहेत. इथपर्यंत बुडलेत, डोक्यावरून पाणी गेलंय. म्हणाले ठाकीजे बुडी देऊनी, म्हणून म्हटलं डोक्यावरून पाणी गेले, त्यात बुडी मारून बसलेत, त्यांना वर यायला सुद्धा वेळ नाही. इतका उपभोक्तावाद म्हणाले बोकाळला आहे. या जालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही. या जालिया म्हणजे जन्माला आला. जन्माला आल्यापासून ज्याला कधी आपल्याला काही युक्ती म्हणजे योग्य व्यवहार, संयम, युक्ती शब्द सुद्धा अनेक प्रकारांनी वापरला आहे त्यांनी. युक्ती म्हणजे वास्तविक तर्क, लॉजिक, पण इथे युक्ती काही लॉजिक म्हणून आलेला नाहीये. मानसा काय कही म्हणजे हा जन्माला आला तेव्हापासून त्यांनी कुठल्याही संयमाचा, कुठल्याही चांगल्या विचाराचा कांबी लागली नाही. त्याला कुठे चिमटा बसला नाही, म्हणजे त्याला कुठे अटकाव केला नाही. चिमटा बसला म्हणजे त्याला थांबवलंय, त्याला रोखलंय आणि त्याला पुढं जाऊ दिलं नाही, असं कधी झालंच नाही. मुलांनी तोंडातनं शब्द काढायच्यात वस्तू हजर आहे, किती द्यावं, त्याला काही मर्यादा नाही. म्हणाले युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चल होईल काही केसेनी सांगे. असं सगळं वागल्यानंतर त्याचं मन निश्चल होईल हे कसं सांगता येईल, होणारच नाही. म्हणाले म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे. म्हणून मनाचा निग्रह ज्यानी होऊ शकतो असा जो उपाय आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणाले हे सगळं तुला सांगितलं अर्जुना, आता तुला वैयक्तिक सांगतो की जो आत्तापर्यंत मी नियंत्रणाचे उपाय म्हणून सांगितलेले आहेत, तर ते इथे काय कर. म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे, मनाचा निग्रह करून देणारा जो उपाय आहे तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. त्याची सुरुवात तर कर, तो आरंभी, तो उपाय करण्याचा प्रयत्न तर कर. मग नोहे कैसा पाहो, मग नाही होत कसं. तुला फळ मिळालंच पाहिजे, तू करून तर पहा. नाही होत कसं, होणारच आहे हे तू पाहशील. पण तू करायच्या आधीच जर त्याला पुष्कळ बयादी लावायला लागलास, त्याच्या पुष्कळ तक्रारी करायला लागलास तर काय करणार म्हणाल. तुला बघायला पाहिजे करून, तुला ती साधना स्वतः अंगीकारली पाहिजे. सुरुवात तर कर आणि चांगल्या मनाने कर, श्रद्धा ठेवून कर. म्हणून त्यांनी सुरुवातीला जे कुंडलिनी योगाच्या सुरुवातीला सांगितलं, एकाग्र करुनी अंतःकरण, जे एकाग्र अंतःकरण करुनी सद्गुरु स्मरण. बस बसून राहा, पाहत राहा सद्गुरू काय करतात. ते बसलेच आहेत. आम्ही नुसतं एक पाऊल टाकायची इच्छा दाखवली तरी ते 10 पावलं आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. पण आम्ही काही इच्छाच करत नाही, आम्हाला इच्छाच होत नाही कुठे जावं अशी. मग म्हणाले तो आरंभी, त्याची सुरुवात कर. मग नोहे कैसा पाहो, मग होत कसं नाही मी पाहतो म्हणाले. झालंच पाहिजे. तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके. काय म्हणाले आत्तापर्यंत बोलतो आहेस आणि किती संशय उत्पन्न करतोयस मनामध्ये तुझ्या. म्हणजे इतकं सगळं मी तुला योगाच्या विषयी सांगितलं तरी योग साधन जितुके, जेवढं काही मी तुला सांगितलं ते अवघेची काय लटिके, ते सगळं सांगितलेलं काय खोटं आहे. काय म्हणाले माझा वेळ जात नाही म्हणून मी तुला सांगितलं का की हे योगाचं साधन असं आहे म्हणून. परी आपण पया अभ्यास न ठके हेची म्हणे. म्हणाले तू असं म्हण की तुला अभ्यास करायचा नाहीये आणि अभ्यास करायचा नाही म्हणून तू इतके प्रश्न विचारतोयस. योगाला दोष देऊ नको म्हणाले, त्याला दोष द्यायचं कारण नाही. म्हणाले अंगी योगाचे होय बळ. म्हणाले जर अंगामध्ये योगाचं बळ असेल म्हणजे याचा अर्थ तू योगमार्गावरती चालायला लागशील आणि त्या मार्गाचा अवलंब श्रद्धेने करशील. तरी मन केतुले चपळ. अरे योगाच्या सामर्थ्यापुढे काय मनाचं सामर्थ्य आहे.
योगापुढे मनाची चपळता काय आहे? केतुले चपळ काय महदादी हे सकळ आपण होय. एक 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 गोष्टीमधून तू पुढे पुढे जात. आपण अगदी थोडक्यात का होईना तो विषय घेतला की परमात्मा त्याच्यापासून महत तो जाणीव रूपाने प्रकट होतो. त्यानंतर अहंकार, वैश्विक पातळीवरती अहंकार प्रकट होतो आणि मग सगळं जग खाली त्रिगुणापासून येतं. हे साधारणपणे जगोत्पत्तीचं, सृष्टी उभारणीचं सूत्र आहे. तर म्हणाले, अरे त्या महत्त्वापर्यंत परमात्म तत्व तिथंच आहे, त्या दृङ्मात्र जाणीवेपर्यंत त्या संबंध भरून राहिलेलं जे तत्व आहे, भरून राहिलेलं जे ज्ञान आहे, ते जे व्यापक ज्ञान आहे, तिथपर्यंत तू जाऊन पोचशील. आता त्याच्या पलीकडे परमात्माच तुझ्याजवळ येईल. तू स्वतः तुझ्या साधनेने तिथपर्यंत जाणार आहेस. म्हणून ते म्हणतात महदादी हे सकळ आपण हे. हे महत आदी तत्वापर्यंत तुला जाता येणार नाही, तू निश्चितच प्राप्त करशील. तेथ अर्जुन म्हणे निके. तेव्हा अर्जुन म्हणतो की भगवंता खरंच आहे. वास्तविक वरचा श्लोक भगवान उवाच आहे, पण त्याच्यामध्ये ज्ञानदेवानी इथे अर्जुनाला बोलायला सांगितलं या श्लोकात. मूळ श्लोकात अर्जुन बोलत नाही. तेथ अर्जुन म्हणे निके. म्हणाले आता अर्जुन म्हणतो की खरंय, अगदी बरोबरच आहे तुम्ही म्हणताय ते. देव बोलती ते न चुके. भगवंतानी जे सांगितलंय त्यात काही अन्यथा आहे का? भगवंतानी सांगितलंय ते सगळं बरोबरच आहे, ते चुकीचं असणारच नाही. साच योग बळेसी न तुके मनोबळ. खरंच असं आहे की योग बळाच्या बरोबर मनोबलाची तुलना करता येत नाही, इतकं मोठं योगबळ आहे. योगाच्या बळाचं मोठेपण जाणून घेऊन आपल्या मनाला संयमित करणं, नियंत्रित करणं, साधन मार्ग स्वीकारणं आणि त्याच्यावरून मार्गक्रमण करणं हे आपलं काम आहे. म्हणाले अर्जुन म्हणतो बरोबर आहे भगवंता, तू म्हणतोस ते. त्या योगाच्या बळाकडे मी शंका घेऊन मी असा विपरीत बुद्धीने पाहायला लागलो, हे माझं बरोबर नाही. तू जे आत्ता सांगतोयस तेच खरं आहे, तेच योग्य आहे. म्हणून मना ते जी म्हणे परी तोची योगू कैसा केवी जाणो. आम्ही येतुले दिया मातुही नेणो. म्हणून मना ते जी म्हणो अनावर. म्हणाले परी योगू परी तोची योगू कैसा केवी जाणो. ठीक आहे म्हणाले भगवंता, हे सगळे माझ्या मनातल्या शंका कुशंका असताना मी तो योग कसा जाणावा, तो मला कसा कळावा. आम्ही येतुली दिया मातुही नेणो. आज माझं आयुष्य इतकं संपलं, या युद्धभूमीवर मी आलो, या स्थानावर येईपर्यंत मातुही नेणो. आम्हाला त्याची वार्ता सुद्धा नव्हती, आम्हाला त्याची काही खबर बात नव्हती. काय हा योग आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही, या मार्गाने जायचं हे पण माहीत नाही. आमचं जीवनच वेगळं गेलं. आम्हाला कधीच या मार्गावर कळलं नाही कसं जायचं, काय करायचं. मातुही नेणो म्हणून मना ते जी म्हणो अनावर हे. म्हणाले भगवंता तुला असं वाटत असेल, पण मी मन अनावर आहे असं का म्हटलं? कारण हा योग आम्ही कधी ऐकलाच नव्हता. मनाला असं नियंत्रणात आणता येतं हे मला माहीत नव्हतं. हा आता आघवे या जन्मा तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयो आम्हा जाहला आजी. म्हणून हा आता आघवे या जन्मा. सर्व जन्मात हा जन्म इतका गेला माझा, आता आयुष्य गेलं इतकं पुढे. तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, तुझ्या कृपेमुळे हे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा, या योगाचा परिचय आता आम्हाला झाला. जाहला आजी, आज तुम्हाला हा सगळा विषय समजावून सांगतोयस. या युद्धभूमीवरती मला उपदेश करताना कळलंय. म्हणाले अर्जुन उवाच. आता अर्जुन म्हणतो, म्हणाले अयतिही श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः अप्राप्य योग संसिद्धीम काम गतीम कृष्ण गच्छती. 3 श्लोक एकत्र घेऊन त्याचा अर्थ केलाय. कच्चित नो भयविष्ट विभ्रष्ट छिन्ना भ्रमीव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पथी. आणि तिसरा एतत् मे संशयम कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते. त्यांनी सांगितलं, अर्जुन म्हणाला की भगवंता आता मी विचारतो, काही बोलतो,
अयतिही श्रद्धयापेतो योगाचलित मानसः. म्हणाले ज्याचा प्रयत्न शिथिल आहे, अयती जो यतमान नाही आहे, प्रयत्नामध्ये यतमान नाही आहे. इथे प्रयत्नात यतमान असतो येऊन गेला आपल्याला, की जो प्रयत्नात प्रयत्नशील असतो, की प्रयत्न करण्यामध्ये हा काय हो केलं पण काय सांगा तुम्हाला ते काही जमलं नाही, एक 4-8 दिवस बरे गेले, केलं, पुढे हळूहळू काहीतरी अडचणी येत गेल्या, सुटलंच आमचं, ते काही आमच्याच्यानी झालं नाही. म्हणाले म्हणजे तो प्रयत्नात यतमान नाही आहे, प्रयत्न करतो म्हणतो पण ढिले करतो. म्हणून म्हणाले असा हा अयतिही, असा प्रयत्नात यतमान नसलेला, प्रयत्नात थोडासा ढिला असलेला, श्रद्धयोपेतो, आणि श्रद्धेनी या ठिकाणी त्याच्या मनामध्ये इच्छा आहे म्हणून तो कार्यशील आहे. योगाचलित मानसः, आणि त्याचं मन या योगाभ्यासामधून सुटलेलं आहे. आता त्याच्याकडून काही योगाचा अभ्यास होत नाही आहे. अप्राप्य योग संसिद्धीम काम गतीम कृष्ण गच्छती. आता योग संसिद्धी, त्या ठिकाणी योगाची सिद्धी, सम्यक सिद्धी, त्याला आता अप्राप्यच झाली ना, कारण साधन सुटलं. त्या साधन सुटल्यामुळे आता योगामध्ये उत्तम प्रकाराने स्थिर होणं त्याच्याकडून अनायासे सुटलेलं आहे. ती साधना खंडित झाली आहे. मग आता कृष्णा मला सांग की हे असा योगापासून थोडासा बाजूला गेलेला जो आहे तो कोणत्या गतीला प्राप्त होतो, त्याला काय फल मिळतं त्या सगळ्याचं. कच्चित न उभय विभ्रष्ट छिन्नाभ्रमी वनश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथी. या परमात्म्याच्या मार्गावरती जात असताना, चालत असताना म्हणाले ज्याची प्रतिष्ठा, अप्रतिष्ठ म्हणजे ज्याच्या आधाराने भक्कम धीराने मार्गक्रमण करायचं, त्याच्यापासून तो भ्रष्ट झाला आहे. कशापासून? की ती प्रतिष्ठा म्हणजे स्थिरता ज्याच्या ठिकाणी सुटली आहे. आणि दुसरं काय? विमूढो, मतिहीन झाला आहे, बुद्धिहीन झाला आहे, विचारहीन झाला आहे, त्याला योग्य विचार करता येत नाही आहे. आणि म्हणजे त्याला आधार, ज्याच्यावरती ज्या अधिष्ठानावर उभं राहायचं ते अधिष्ठान पण हल्लं आहे. आणि त्यामुळे आता हा ज्या मार्गावरून त्यांनी जावं त्या मार्गावर काय होतं म्हणाले, न उभय विभ्रष्ट, भ्रष्ट झालाय. कशावरनं? उभय मार्गावरून. प्रवृत्तीचाही मार्ग राहिला नाही, निवृत्तीचाही मार्ग राहिला नाही. छिन्नाभ्रमिव नश्यती. म्हणाले आकाशामध्ये ढग गोळा होऊन आलेत पण विरळ आहेत, फार असे घनदाट वरून आले नाहीत. त्या ढगांच्या मध्ये असणारा तो जो विरलपणा आहे, त्या विरलपणामुळे म्हणाले ते ढग जमून ना वर्षा देतात ना ते काही करतात, उलट ते बाजूला बाजूला जाऊन नाश पावतात, विरळ विरळ होऊन निघून जातात. त्यांचा काहीच उपयोग होत नाही, फक्त ते नाश पावून जातात. त्याचप्रमाणे हा सुद्धा प्रवृत्ती मार्ग ह्यांनी सोडला आहे. का तर याला योगाच्या मार्गाने पुढे जायचं आहे आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. पण म्हणाले ह्या मार्गावर सुद्धा त्याचं जे बुद्धीचं बल आणि त्याचबरोबर श्रद्धेचं बल, दृढ धारणा पण त्याची राहिली नाही. आणि दुसरं म्हणजे विमूढ विचार पण राहिला नाही, विवेकी पण राहिला नाही. आणि आता अशी परिस्थिती झाली की तो दोन्हीकडे येतो भ्रष्टा तर तो भ्रष्टा, इकडे पण नाही तिकडे पण नाही. आता त्याचा प्रवृत्तीचा मार्ग सुटला आहे आणि हा निवृत्तीचा मार्ग आहे तिथे जाऊन पोचला नाहीये. मग असा अर्धवट मध्यात असलेला मनुष्य जो आहे त्याचा काय? त्या जसे अभ्रनाश पावतात, आकाशामध्ये आलेले विरळ विरळ ढग जसे नाश पावून जातात, तसं ह्याच्या जीवनाचा साधनेचा नाश होतो का भगवंता? नंतर ते म्हणतात येतत मे संशयम कृष्ण. कृष्णा हा माझा संशय आहे आणि हा जो माझा संशय आहे तो छेत्तुम हरस्य शेषतः, त्याचा छेत्तुम तो नष्ट कर, नाश कर, त्याचा छेद कर. अशेषतः
काहीही शिल्लक न ठेवता पूर्णपणे त्या संशयाचं तू निराकरण कर. त्वदन्यः तुझ्याशिवाय दुसरा संशयस्यास्य छेदता, या संशयाचं छेदन करणारा, हा संशय माझ्या मनातून पूर्णपणे काढून टाकणारा, न ह्युपपद्यते, दुसरा काही कोणी माझ्यासमोर आहे असा अधिकारी पुरुष असं मला काही वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी आपली गोष्ट सांगितली की श्रद्धा पुष्कळ आहे मनामध्ये की ह्या मार्गाने पुढं जावं म्हणून, पण ज्याचं मानस त्या ठिकाणी टिकत नाही आहे आणि त्यामुळे असा जो थोडासा साधनेमध्ये ढिला पण श्रद्धेमध्ये पक्का असा असल्यामुळे या साधन मार्गावरती जो तो उभा नाही राहू शकला, तर त्याला योगाची सिद्धी होणार नाही हे मला कळतंच आहे की त्याला ते काही त्या जन्मात त्याला प्राप्त नाही झालं. या जन्मात ढिलं ढिलं इकडे इकडे करत राहिला, पण थेट त्याला काही मार्ग प्रगतीचा मिळाला नाही. मग त्याची काय गती होते? त्याच्याबरोबरच सांगितलं की अहो तो मूढ आहे, मग त्याचा विचार टिकत नाही. दुसरी त्याची श्रद्धा जी आहे ती श्रद्धा भक्कम नाही, म्हणून त्या भक्कम पायावरती त्याची साधना चालत नाही. पुन्हा ह्या दोन गोष्टी आहेत. आणि म्हणाले असं आहे की त्यामुळे तो प्रवृत्ती मार्गावरून भ्रष्ट झालाय साधनेच्या मार्गाला लागल्यामुळे, आणि साधना मार्गावरती स्थिर राहत नाहीये, म्हणून तो निवृत्ती मार्गावर पण स्थिर झाला नाहीये. असा तिथेही नाही इथंही नाही, प्रवृत्तीही नाही निवृत्ती नाही, असा मध्येच लटकलेला आणि योगापासून दूर गेलेला अशाची परिस्थिती काय होते? तो नाशच पावतो का? असे माझे भगवंता हे संशय आहेत माझ्या मनामध्ये. परी आणिक एक गोसाविया, गोसाविया म्हणजे महाराजा. हे कृष्णा, मी आणखी एक प्रश्न विचारतोय. मज संशयो असे साविया, अगदी माझा सहज स्वाभाविक प्रश्न आहे तुला, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही, तो तुझ्याशिवाय दुसरा कोणी फेडू शकत नाही. म्हणून सांगे गोविंदा, म्हणून हे गोविंदा तुला सांगतो, हे परमेश्वरा तुला विनंती करतो, कवणू एकू मोक्षपदा मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विण. म्हणाले एक कुणी एक, कवण एकू कुणी एक साधक मोक्षपदाकरता अपेक्षा करत होता, झोंबत होता, त्याच्याशी तो झोंबे घेत होता, परंतु श्रद्धा उपाये विण, त्याची श्रद्धा फार बळकट राहत नव्हती आणि त्याचे उपाय फार प्रभावी होत नव्हते, सातत्य राहत नव्हतं. आणि श्रद्धा नाही ना, त्याच साधनावरती त्याची श्रद्धा राहत नव्हती. इंद्रिय ग्रामोनी निघाला. आता त्याची परिस्थिती कशी झाली म्हणाले? हे इंद्रिय ग्राम म्हणजे प्रवृत्ती, या दशेंद्रिय आणि मनाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याप्रमाणे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि मन, ही जी 11 इंद्रिय आहेत ती आम्हाला कशाची ना कशाची तरी अपेक्षा आमच्या मनाला जोडून देतात आणि त्या अपेक्षेप्रमाणे मिळावं मिळावं अशी आशा आमच्या मनात निर्माण होते आणि त्याच्याकरता आम्ही कार्यरत होतो. पण आता त्यांनी ते सोडलंय, कारण त्यांनी योगाचा मार्ग धरल्यामुळे त्याला तिथे थांबावंसं वाटलं नाही. त्या तो म्हणाला आता ह्या प्रवृत्तींमध्ये मी अडकणार नाही, या इंद्रिय ग्रामांमध्ये मला रस नाही. त्यांनी इंद्रिय सोडली, मागे टाकली, तो पुढे निघाला. आस्थेची या वाटा लागला. आता मार्ग कोणता पत्करला? भगवंताच्या विषयीची आस्था, त्याला जाऊन भेटावं ही जी मनामध्ये ओढ आहे, भगवत प्राप्ती व्हावी, आत्मरूपाचं दर्शन व्हावं, अनुभूती यावी, असं त्याला म्हणाले वाटायला लागलं. वाटा लागला. आत्मसिद्धीची या पुढीला नगरा जावया. आता इंद्रियांना सोडलं, आस्था मनात निर्माण झाली काही प्राप्त करावं अशी, आणि मग कुठे चालला? तर आत्मसिद्धी नावाच्या पुढच्या गावाला निघाला. नगरा यावया पुढीला, पुढच्या नगराला जाण्याकरता तो निघाला. ते नगर कोणतं आहे? आत्मसिद्धीचं, जिथे आत्मसिद्धी प्राप्त होते असं ते पुढचं नगर आहे. तेव्हा आत्मसिद्धी न टकेची, पण झालं कसं? तो जरी त्या दिशेने चालला तरी सुद्धा त्याची ती आत्मसिद्धी जी आहे ती तिला काही त्याला प्राप्त झाली नाही, न ठकेची, प्राप्तच झाली नाही. त्या स्थानाचा ठाव ठिकाणा लागलाच नाही, तिथपर्यंत पोचू शकलाच नाही.
म्हणाले आणि मागुते न येव वेची, पण त्याला मागे पण यावं असं वाटलं नाही. कारण काय झालं म्हणाले, ऐसा अस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. मागे का नाही यावं असं वाटलं, कारण त्याची श्रद्धा आहे. त्याची श्रद्धा पक्की अशी आहे की हा जो मार्ग आहे, हा मार्ग माझ्या श्रद्धेच्या बळावरती मी सांगतो की एक ना एक दिवस मी या मार्गावर यशस्वी होणारच आहे. ही त्याची श्रद्धा त्याला माघारी फिरू देत नाही. आणि इंद्रिय ग्राम सोडून या मार्गाविषयी आस्था निर्माण झाल्यामुळे तो त्याला मागे टाकून पुढे निघून आलेला आहे. आणि पुढे निघून आल्यानंतर त्याला मात्र अजून ती सिद्धी, आपण आता मगाशी पाहिलं त्याप्रमाणे, की थोडा अभ्यास कमी पडतो, थोडं बळ कमी पडतं. आणि त्यामुळे म्हणाले असं होतं की आयुष्य पुढे निघून चाललं. आणि काय झालं, अस्तू गेला माझारीची आयुष्य भानू. आणि आयुष्यरूपी सूर्य भानू अस्ताला निघून गेला, म्हणजे आयुष्य संपलं आणि तो निघून गेला. जैसे अकाळी आभाळ अळूमाळूस पातळ, विपाये आले केवळ वसेना वर्षे. ज्याप्रमाणे अकाली, पावसाळ्याचे दिवस नाही काही नाही, थोडं काळं भरून आलं, अगदी विरळ विरळ आलं. आणि आल्यानंतर ते ना बरसलं आणि ना राहिलं, नाश होऊन गेलं. पाऊसही पडला नाही आणि आलेलं आभाळ गेलं निघून. तैसी दोन्ही दुरावली, म्हणजे पाऊसही दुरावला आणि त्या आभाळाचं दर्शनही दुरावलं, दोन्ही गेलं. जे प्राप्ती तव अलग अठेली समाजी बुडाला तया होजी. नाही चुकलं, ओळी चुकली. जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. म्हणाले आता काय झालं, दोघेही दुरावलेत. हा जो प्राप्तीचा विषय, प्राप्ती तव अलग ठेली, या विषयापासून तो पूर्णपणे बाहेरच राहिला. आणि म्हणाले दोन्ही गेलं, मोक्षही गेला, प्रवृत्ती पण गेली आणि अप्राप्ती ही सांडवली. पण म्हणाले आता ते मिळणार नाही, आपण सोडून द्यावं असंही त्याला वाटत नाही, कारण श्रद्धा तया, त्याची श्रद्धा आहे. तो म्हणतो असू दे, आयुष्य जरी गेलं तरी हरकत नाही, पण माझी या मार्गावरची श्रद्धा आढळ आहे. आता अर्जुन म्हणतो की भगवंता, ही अशी त्याची परिस्थिती आहे की त्याची श्रद्धा पण सुटली नव्हती आणि त्याचं साधन पण बळकट नव्हतं आणि तसंच त्यांनी प्रवृत्ती पण सोडून दिली होती. असा त्याची अवस्था त्रिशंकूची झाली का? त्याचं काय होतं सांग. ऐसा ओलांतरला काजी जो श्रद्धेचाची समाजी बुडाला तया होजी कवणगती. असं म्हणाले त्याला उशीर झाला. त्याच्या आयुष्यात मृत्यू येईपर्यंत त्याला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करता आलं नाही. त्यामुळे ऐसा ओलांतरला काजी, उशिरामुळे काय झाला, फसला. त्याचं काम जे आहे काजी, त्या कामात तो फसला. जो श्रद्धेचाची समाजी, जो पूर्ण श्रद्धेच्या ठिकाणी बुडाला आणि त्या पूर्ण श्रद्धेत असतानाच आयुष्य संपलं आहे त्याचं, आता त्याला कोणती गती मिळेल असं अर्जुनाने विचारलं. तेव्हा भार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतींतात गच्छती. म्हणाले हे अर्जुना, नैवेह न अमूत्र, न इह न अमूत्र, ना या पृथ्वी तलावर ना स्वर्गामध्ये कुठेही विनाशस्तस्य विद्यते, त्याचा कुठेही नाश होत नाही. कारण का, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतींतात गच्छती. जे जे म्हणून आम्ही कल्याणाचं अनुसरलेलं आहे ते कधीच नाश पावत, कल्याणाच्या गोष्टींचा कधीच नाश होत नाही, हे म्हणाले अर्जुना लक्षात ठेव. आणि नाहीतरी आमच्याकडे सारखं सदाचरण, सद्वासना, सद्वृत्ती, सदाचार, सच्चरित, सत्वचन कशा करता सांगतो. हे सर्व चांगलं आहे म्हणून, हे सर्व चांगल्याकडे नेणार आहे म्हणून. आणि म्हणून ते कधी सोडू नये. का सोडू नये? कारण ते कल्याण केल्याशिवाय राहतच नाही. कल्याण आपोआप आहे त्याच्यामध्ये. तव कृष्ण म्हणती पार्था. तेव्हा कृष्णाने पार्थाला सांगितलं, जया मोक्ष सुखी आस्था, ज्याला मोक्षाच्या सुखाची आस्था आहे, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का? त्याला मोक्षाशिवाय काही दुसरी गती आहे?
आपल्याला जसं आपल्या प्रपंचामध्ये एखादी गोष्ट प्राप्त व्हायचीच, ती मिळालीच पाहिजे असं जेव्हा वाटतं, त्यावेळी त्याच्यापेक्षा दुसरं काही मिळालं म्हणून त्याच्याशी मला काय करायचं, मी जे मागतो ते द्या ना मला, आम्ही जे मागत नाही ते कशाला देतात, त्यात आम्हाला काही रुची नाही आता. आणि म्हणून ते म्हणतात, अहो त्याला आता काय रुची आहे मोक्षाशिवाय. परी एतुलेची एक घडे, ते जे माझारी विसवावे पडे, तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. पण आता इथे एकच गोष्ट घडते म्हणाले, काय, जे माझारी विसवावे पडे. आता पुन्हा थोडंसं विसावा घ्यावा लागतो, थांबावं लागतं, तिथे मागे पडतो तो, कारण या जन्मात घडलं नाही, आता पुढचा जन्म येऊन पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळायला आता थोडी प्रतीक्षा आहे म्हणाले त्याच्यामध्ये. तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. पण जे थांबणं आहे ते सुद्धा देवतांना जे वैभव मिळत नाही, देवतांना जे सुख मिळत नाही, त्याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ असं सुख, इंद्रपदापेक्षा सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असं, देवराजाला जे सुख नाही ते सुख तो अनुभवतो, देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकिता, सोहम सिद्धीते. एरवी काय झालं असतं म्हणाले, जर वेळेवर त्याचा अभ्यास सुरू झाला असता, वेळेवर जर तो तिथे अभ्यासाला लागला असता, अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता, अभ्यासाच्या दिशेने पाऊल उचलून त्या मार्गावरती चालायला लागला असता, तरी दिवसा आधी ठाकिता. केवढा विश्वास आहे बघा. दिवस मावळायच्या आत म्हणजे त्याचं आयुष्य संपायच्या आत, या सोहम सिद्धीच्या मार्गावरती तो पुढे चालत जाऊन त्यांनी ती स्थिती प्राप्त केली असती. परी ते तुला वेगू नव्हेची. पण त्याच्याकडे तितका वेग नव्हता, आणि तितका वेग नसल्यामुळे म्हणून विसावा तरी निकाची. म्हणून आता जर तिथे पूर्ण झालं नाही त्या जन्मात, तर म्हणाले आता विसावा घेणं भागच आहे, थांबावं लागणारच आहे. कारण सृष्टीच्या प्रक्रियेमध्ये, सृष्टीच्या रहाटीमध्ये जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच त्याला जावं लागेल. परी ते तुला वेगू नव्हेची, म्हणून विसावा तरी निकाची. म्हणून विसावा घेणं आवश्यकच आहे. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला आहे. आणि म्हणाले त्यानंतर मात्र त्याचा मोक्ष कुठेही जाणार नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. उरलेला भाग आपण आता उद्याला घेऊया.